मुकुटाचा दाना चहूकड बहरला राना पाटामध्ये झुळू झुळू पाणी पाखराच्या चोचीतली गाणी शेतामध्ये राबणारा लेक काळ्या मातीचा रांगडा तू मर्द माझा भाळाच्या छातीचा वेडा पिसा छंद असा लागला तुझ्यात जीव रंगला तुझ्यात जीव रंगला तुझ्यात जीव रंगला तुझ्यात जीव रंगला आवरा तुम्ही लवकर लवकर. सूरज कधी नाही ते गेलाय रानात. कसं काम करत असेल कोणास ठाऊक. हे बघा उद्या आधीच सकाळपासून टाळकं सटाकले त्यात तू 4 लाखाचं पीठ दळू नकस. अरे होय की पण काय हातपाय मारायचं म्हटलं तर मीच अडकून पडलो इथं. आता काय झालं तुला काय सांगू. रामायण लय मोठं. अरे माहितीये मला. तू कर काहीतरी घेऊ आता. आज काय तुला पाठकबाईंच्याकडे जाता येणार नाही. हे जावं तर लागेल गड्या. त्यांनी येतो म्हणून सांगितलंय. कसं जाणार तू. सनी दादा तुले के ही तर नवी भानगडच झाली बघ. काय करायचं. हा सूरजला घेऊन जाऊ काय. हा म्हणजे त्याला बाहेर थांबवेन आणि फटाक करणं जेवण येईन काय. तुला काय सिर्फ जेवायलाच बोलवले काय. नाही त्यांच्या बाप म्हणजे त्यांच्या वडिलांचं काम आहे माझ्याकडं. काय असेल र. बरं ती जाऊ दे बोलव त्याला. जा. सनीदा निकाल कपडा काय म्हणजे आता शेतात काम करायचं म्हणजे एवढी चांगली कापड घालून चालते वे. ए कुणी सांगितलं मी काम करणार आहे म्हणून. राणा दाना त्यानं वहिनी साहेबांनी जबान दिल्या ना की तो जे काम करणार तेच तुम्हाला बी शिकवणार म्हणून. आता राणादा त्याची जबान मोडणार आहे तेव्हा. होय हे बी खरंय म्हणा. चल सूरज. राणादा आज पहिलाच दिवस आहे. जरा सबुरीने घे की. ठीक आहे चल सुरुवात करू. बर चल की. अरे चल म्हणलं नवा. येतो चल. हे हात दे. धर की जरा. कुठं. चल की. कापड काढ मळतील ती. हे बघ हे असं बांधायचं. ए, हा? कळलं का. त्या मारिया टिटवीच्या कधीपासून अपशगुन करते. राणादा तुला सांगतो काहीतरी वाईट घडणारच बघ. अरे सूरज टिटवी वरडली की असं काय वाईट होत नसतं. शेतात साप उंदीर कोल्हा दिसला की समद्यांना संकटाची खबर देतीया.
अरे पिल्ली असतात ना हो घरट्यात. त्या मारी तू तर मास्तरच झालास की राणादा. कधीपासून? मास्तरीन गाठ पडल्यापासून. मास्तरीन? म्हणजे ते आपलं ते ती ती टिटवी मास्तरीन. तिनं शिकवलं राणादाला. हा अहो टिटवी ओरडली की अपशकन होत नसतो, उलट ती डेंजरची वॉर्निंग असते. शेतात आलं म्हणजे हे समजा कळते. हा त्या मारी हीच टिटवी काल रातच्याला वरडली असती तर डेंजरची वॉर्निंग मिळाली नसती काय? कुठून अवदसा सुचली आणि त्या नंदी आता जवळ शेकाडला कुणाच ठाऊक. बाई वाट बघत असते. झालं का अंजली? काही नाही, मला वाटलं रेणू आली म्हणून आले बघायला. ती कुठली येते आत्ता इकडं? झोपली असेल ढाराडून. नाही, मला रेणूचा आवाज आला. तुला नाही आला का? नाही, जाऊ दे. राणाजी केव्हा येणार आहेत? बघ ना, इवाना यायला हवे होते ते. कॉल करून बघ ना एकदा. नाही ना, मोबाईल नाही वापरत ते. काय? बघ ना, आणि माझ्याकडे बरकतचा नंबरही नाहीये. अहो, तुम्ही जरा जेवून घेता का प्लीज? जेवणाची वेळ नका टाळू, फुकट त्रास होईल तुम्हाला. चला. बाबा, काय झालं अंजली? मी बघून येऊ का त्यांना? रानात किंवा तालमीतच असतील ते. अगे कुठेतरी कामात अडकला असेल, येईल तो. तू उगीच त्रास करून घेऊ नकोस. हो नाही, नको. तुमची जेवणाची वेळ नको टळायला. मी आलेच जाऊ. चंदा, टाइम बघतीयस ना? 12 मिनिटं ठेवायचंय. किती? 12. बर, एक विचारायचं होतं. विचार. विचारू? ते काकड्यांचे चकते डोळ्यावर कशाला ठेवतो तू? अगं, डोळ्याला लई थंड वाटतंय बघ, आणि आपल्याला डोकं बी शांत होते. पर गार नको व्हाय. तुमच्या डोळ्यात नव जाळच लई शोभते बघा. वा ग वा, लय शानी आहेस तू. तोंड जरा बंद ठेव आणि डिस्टर्ब करू नका गामासनी. बर बर. आम्ही दोघांना रानात पाठवलंय खरं, पण सूरज महाबिलंदर आहे. त्या बैलाला फसवून कधी गायब होईल काय सांगता यायचं नाही. आणि सूरज जर सटकला तर बैल बी रिकामाच. मग परत उदळला शाळेकडं तर हे बी गेलं आणि ते बी गेलं.
फॉल्टी आहेस बघ तू, फॉल्टी. ए, कंटाळी असशील ना काम करून करून. नाही ताईसाहेब, तुमच्याकडे बघून समजा कटाळा गायब झाला माझा. नाही तरी पण थोडीफार कंटाळली असशील ना बघ. चल जरा शेतात फेरफटका मारून येऊ. आता जा, डबं तयार झालेत का बघून ये जा. अगो पर आधी तोंड धुवा, मग जेवण करा. बरं नाही दिसत. आता तू हे आमासनी सांगणार वय? अगो ताईसाहेब, सुटल की ते. तुला जेवढं सांगितलं तेवढंच कर. डबं तयार झालं असतील तर ड्रायव्हरला गाडी ठेवाय सांग. ती राम लक्ष्मणाची जोडी शेतावर नक्की काय काम करते बघाय पाहिजे. हा 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 हा, असं म्हणतायसा? बरं, तुम्ही म्हणशीला तसं. जर डबं तयार झालेत का जाऊन बघ, जा लवकर. जाऊ? जा. हा, जाते. आणि ड्रायव्हरला गाडी तयार ठेवाय सांग. होय होय. बोलता बी येणं झालंय. अरे असं सारखं पाणी पित राहिलं असतं कसं होणार तुझं? अरे एक बी सर बांधून नाही झाली तुझी. अरे भावाचा जरा तरी विचार कर की. हे बघ, वहिनींच्या शब्दापुढं काय बी इलाज नाही माझा. अरे उद्या, अरे आलो की थांब. अरे सांगितलं ना हो एकदा, किती वेळा फोन करशील? ठेव आता. अरे हात जोडतो, माझ्याच्यानं नाही होणार आहे. अरे माझी कामं आहेत, माणसं कोण आमल्यात आमच्यासाठी. अरे जाऊ दे की. हा, आणि वहिनींना काय सांगू? अरे वहिनी वहिनी, अरे म्हणजे वहिनीला काही कळूच द्यायचं नाही आपण. हे बघ, काय बी करण मला जाऊ दे. तुला बी तुझी काहीतरी कामं असतीलच की. हा? म्हणजे माझं बी एक लई महत्वाचं काम आहेच म्हणा. हाय ना, जा की कर. हे बघ, मी माझी कामं उरकतो, तू तुझी कामं उरक. काय पर वहिनी, हे बघ, आता ठरलं ना हो आपलं, बहिणीला काही कळू द्यायचं नाही आपण. हा, तेरी भी चूप मेरी भी चूप. ठीक आहे. ए, पण तुझ्याकडे बघून होय म्हणतोय, पण रोज रोज चालणार नाही हे. नाही, फक्त आजच्या दिवस. हा, तू थांब इथंच. हा उद्या. अरे कुठं आहेस? हा, अर्ध्या तासात आलो, अर्ध्या तासात. काय तू कुठं र? माझं बी काम आहे. बाई याल्या.
राणा, अरे वहिनी आल्या वहिनी. हा? हा? अरे वहिनी आल्या वहिनी. अरे एवढं मोठं शेत आहे, कुठं शोधायचं ह्यांना? नाही पण हुडकाय तर पाहिजेच, नाही तर कुठेतरी गायब व्हायचं. होय. चला. राणादा, आता काय करायचं रे? राणा, अरे काय करायचं आता? अरे राणा, वहिनी यायला लागल्यात वहिनी. सनी दादा, वहिनी साहेब यायल्यात, वहिनी साहेब. अरे कळलं की दोनदा तेच काय सांगतेस? अरे वहिनी आल्यात वहिनी. पाटक बाई. काय करायचं ते सांग. मी वहिनीला रोखतो, तू वहिनी साहेबांनी सांभाळ. आलोच मी. हे थांब. अरे काय चाललंय बरकतच? वहिनी साहेब. हॅलो, हा उद्या. अरे आता कसला येतोय? अडकलो ना परत इथंच. अरे बाबा, कारण नाही तिथं. इथं त्यापेक्षा मोठं संकट आले. नाही पाहुण्याला शेतात नको आणूस. अरे थांबू तिथंच, काहीतरी करतो आणि येतो मी. अवद्याचा पाहुणा. हा? लग्नाची लई घाई लागली त्याला. नंदिता. अरे सोड की, सोड. ठीक आहे. आओ आओ, इकडं. अहो काय, बांधलेली मुळी परत बांधतायसा? नाही ते चला या. काय दमलात वाटतं? काय कसं चाललंय काम? बरं चाललंय ना? काय झालं? आम्ही आल्याबरोबर दोघा भावांचे चेहरे असे पडले का? हं? काय झालं? नाही म्हणजे आम्ही इथं आलेलं तुम्हासनी आवडलेलं दिसत नाही. नाही शेत तुझंच आहे नंदिता, पण असं अचानक धाड टाकल्यावानी आलीस म्हणून. धाड टाकाय आम्ही काय पोलीस आहे का? तुम्ही चोर आहे? नाही मग असं दचकल्यासारखं काय करताय? ऐन रातीला पकडल्यासारखं. अहो दिसभर तुम्ही राबतायसा आणि आम्ही असं वाड्यावर निवांत बसून राहणं बरं दिसतं का बरं? हा, म्हणून तुमच्यासाठी जेवण घेऊन आलो. चला बरं, ते समजा ठेवून द्या आणि जेवून घ्या. आता चंदा जा तयारी कर. अहो ठेवा ते. ठेव. आओ बाई, इधर किधर? अहो राणाजी कुठे आहेत? मालूम नाही. ओ बाई, उधर किधर? अहो राणाजी ते आज आमच्याकडे येणार होते, अजून आले नाहीये. क्या मालूम कुठं आहे? आता काय म्हणावं यांना? गावात नाहीयेत, तालमीत नाहीयेत, मग आहेत तरी कुठे? आमचे बाबा आज राणाजी येणार म्हणून केवढ्या उत्साहानं वाट बघतायत. आईने पण खास स्वयंपाक केलाय, पण यांचा पत्ताच नाही. मी पण कधी नाही, ते आज येईपर्यंत ना मी इथेच थांबते. अहो नेहमीच झालंय त्यांचं. हो म्हणतात आणि मग पळ काढतात. मला अजिबात आवडत नाही. मला बी अजिबात नाही आवडत असं. आता शेतात एवढी काम आहेत आणि नेमका कुठं गायब झालाय बघा ना. तरी मी थांब म्हणत होतो. मला म्हटलं जेवून येतो. हा म्हणजे तुमच्या घराकडे जेवायला गेला असेल. होय पोचला बी असेल. जावा लवकर. अरे हो का? होय. अहो मी शोधत आले इकडे आणि तुम्ही म्हणालात मग म्हणून. नाही ते जेवायला कुठे गेलाय हे माहित नाही म्हटलं. अच्छा, जाताय ना? जे तुम्ही इधर जो उधर असं झाले ना. जावा लवकर, नाही तर तुम्ही नाही म्हणून वापस परत यायचा. हो खरंच चुकामुक होईल आमची. चला मी येऊ. या. आणि हो
जर का परत ते इकडे आले ना तर त्यांना आमच्याकडे पाठवून द्या. हा सांगतो. हा. हो. पोटभर जेवा हा. लई दमला असशीला. गोदाक्कानी अगदी प्रेमानं बनवलंय तुमच्या दोघांसाठी. समद संपलं पाहिजे हा. कसं राम लक्ष्मणासारखं दिसतायत दोघं. तिकडं बाईंच्या घरी आपल्यासाठी जेवायची थांबली असणार समधी. कमी खायला पाहिजे.